हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी, जी सध्या खूप घाबरलेली आहे कारण या व्हिडिओमध्ये मी केला आहे माझा हा मेकअप। आय नो ही खूप कॉमन बात आहे, मी नेहमी माझा मेकअप करते, पण या व्हिडिओमध्ये मी माझा मेकअप रिव्हर्स ऑर्डर मध्ये केला आहे, जे कोणीच करत नाही आणि ते मी आज केलं आहे। ऍक्च्युली मला चॅलेंज खूप दिवसांपासून करायचं होतं, बट मी खूप घाबरत होती हे करायला कारण की स्किन सोबत काय होणार। आणि हो, मी आता घाबरलेली आहे कारण आता हा जो मेकअप आहे हा तर मी केलेला आहे, पण इथून पुढे माझ्या स्किनची काय हालत होणार आहे, हा कसं रिॲक्ट करणार आहे माझ्या स्किन सोबत, ते विचार करून मी खूप भिलेली आहे, घाबरलेली आहे। बट येस, तुम्ही घाबरू नका कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे, कारण की तुम्ही माझी मजा होताना बघणार आहे। सो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। ओके, हाय, मी आलेली आहे आणि बेअर फेस बिलकुल मेकअप केलेला नाहीये, स्किन केअर केलेलं आहे। तर स्किन केअर आपण याच्यात इन्क्लूड नाही करू आणि लिप बाम पण लावलाय, बट सगळ्या स्टेप्स ज्या असतात मेकअपच्या त्या मला प्रॉपरली फॉलो करायच्या आहेत, एक पण स्टेप मला सोडायची नाहीये आणि त्या स्टेप्स मी विसरली नाही पाहिजे म्हणून मी इथे सगळं काही लिहून आलेली आहे। तुम्ही प्रॉपर अशी ऑर्डर मध्ये स्टेप्स लिहून आली आहे। आणि किती स्टेप्स आहे सांगू? 16 स्टेप्स आहेत आणि ह्या मी बरोबर असं ऑर्डर मध्ये लिहिलंय, बट आपण रिव्हर्स ऑर्डर मध्ये करणार आहे। सो पहिले सेटिंग स्प्रे येणार, मग लिप ग्लॉस येणार, मग लिपस्टिक, मग लायनर। असं माझ्या फेस मध्ये म्हणजे ऑलरेडी फेसवरती खूप प्रॉब्लेम सुरू आहे। हे बघा, इथे पिंपल आहे, इथे पिंपल आहे। आणि आता मी अशा काही स्टेप्स करते, म्हणजे मी असे निर्णय घेते माझ्या लाईफ मध्ये की माझी जी लाईफ आहे ती अजून हार्ड होत राहते। तर तसंच मी आता काहीतरी करत आहे। आय डोंट नो काय होणार आहे माझ्या फेस सोबत, बट आता जसं आहे तसं करूया। सगळ्यात आधी तर माझे हे जे केस आहेत, फ्रेशली ब्लो ड्राईड केस, खूप म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 महिन्यानंतर मी ब्लो ड्राय केले आहे केस, तर त्यांना मला त्रास नाही द्यायचा आहे म्हणून मी यांना अशी साईडला करून घेते। ओके, तर आता मी फुल सेट आहे। सगळ्यात पहिली स्टेप आहे आपली सेटिंग स्प्रे। तर हे ठीक आहे, सेटिंग स्प्रे आपण फर्स्ट म्हणजे पहिले पण लावू शकतो, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये। पुढे पुढे जसं आपण जाऊ तसं तसं बघू, बट पहिले तर सेटिंग स्प्रे आहे। इथे मी घेतलाय ऑलिव्हियाचा मेकअप फिक्सर, तर ते आधी मी माझ्या फेस वरती मारणार आहे। ठीक आहे, एक छान बेस तरी तयार होणार। सो आय डोंट माइंड दिस स्टेप, बट पुढच्या मला माहित नाही। मला हे मेकअप फिक्सर वगैरे यूज केल्यावर ही जी स्टेप आहे ना ही खूप आवडते। आता नेक्स्ट स्टेप आहे लिप ग्लॉस, ज्याच्यासाठी मला हे पुसावं लागेल। मी इथे यूज करते हे झुडिओचं हे लिप ग्लॉस आहे। याचं ऍप्लिकेटर बघा, इतकं मस्त ऍप्लिकेटर आहे, प्रॉपर अशा महागवाल्या लिप ग्लॉसची फिलिंग देते, बट हे 149 रुपीजचं होतं। सो हे मी लावलं, मस्त आहे बिलकुल। याच्यामध्ये हे नाही आहे, टिंट वगैरे नाही आहे इतका, हे बघा। आणि हा जेवढा टिंट आहे तो माझ्या पिगमेंटेड लिप्सवर दिसत पण नाही, तर नसल्यासारखाच आहे टिंट। आता तिच्यात लिहिलेलं आहे लिपस्टिक, मी लव्हरची क्रेयॉन यूज करत आहे। यार, लिप ग्लॉस वर लिपस्टिक लावू, वियर्ड वाटते, इझिली ग्लाइड होते पण। ओह नाईस, छान शेड आलाय। ठीक आहे, इतकंच ठेवते, मस्त आलाय। ओके, सो लिपस्टिक नंतरची स्टेप आहे लिप लायनर, खूप मस्त। पण मी असं करते, लिपस्टिक लावल्यानंतर पण मी लिप लायनर लावते खूपदा, सो आय डोंट माइंड इट। हे मार्सचं लिप लायनर आहे, बट आता लिप ग्लॉस वरती मी लिप लायनर फर्स्ट टाइम यूज करत आहे। हे इतकं काही असं कठीण काम नाहीये। डन। ओके, लिप्स तर आपले रेडी आहेत, फेसच्या पहिलेच लिप्स रेडी। नाईस, सगळ्यात लास्ट मी लिप्स करत असते, आता मी लिप्स सगळ्यात पहिले करून टाकले। आता बारी आहे आयब्राउजची, आणि आयब्राउज मध्ये मी इतकं काही करत नसते तसं, तर मला जर वाटलं तर मी फिल करते, अदरवाईज मी फक्त जो माझा मस्कारा असतो ना तोच मी आयब्राउज वरती असा यूज करते। सो मी तेच करणार आहे। आतापर्यंत तरी सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, पुढे बघू काय होते। आता नेक्स्ट स्टेप आहे पाणी प्यायची, कारण की मला गळ्यात कसतरी होत आहे।
माझ्या स्ट्रॉला लिपस्टिक लागलाय. आय एम जस्ट अ गर्ल वाली फिलिंग आली मला एकदम. सो आता नेक्स्ट स्टेप आहे मस्कारा. ओके, माहितीये मी मस्कारा म्हणजे मी आईज करते त्याला मस्कारा लावते आणि तोच मस्कारा मी आयब्राऊज वरती नेऊन देत असते, म्हणजे लावून देत असते. तर आता पहिले आयब्राऊज, मग मस्कारा, मग आय शॅडो. वाव. सो काय माहिती यार कसं होणार आहे, बट मस्कारा तर लावून घेऊ. मस्कारा तर झालेला आहे आणि आता आपण लॅशेस जे आहेत हे याला कर्ल करणार आहे. माझं कर्लर इथे घेतलाय मी, तर मी माझे कर्ल करणार आहे लॅशेस. ओ ऍक्च्युली माहितीये मी हे आधी करायची, आता मी हे बंद केलंय की मी कर्ल करत होती, मस्कारा लावत होती आणि मग मस्कारा थोडा सुकला ना की परत कर्ल करत होती. त्यांनी ना जास्त छान असा कर्ल्ड लुक येतो आणि इफेक्ट येतो आणि खूप मस्त दिसतं ते. आय लॅशेस तर एकदम मस्त दिसत आहे. असं वाटतं की मी थोडेसे असे फेक लॅशेस लावले आहे असं मला वाटत आहे. बट ठीक आहे, आपली नेक्स्ट स्टेप आहे मस्कारा नंतर आणि कर्लर नंतरची आय शॅडो, म्हणजे कर्लर आधीची आय शॅडो. मी एकदम सिम्पल आय शॅडो लुक करणार आहे गाईज. मी काय त्याच्यामध्ये आता करत नाही आहे कारण मला कुठेच जायचं नाही. इस वजह से हम थोड़ा सिंपल करेंगे. हे आहे एल्फचं आय शॅडो पॅलेट, तर हेच मी यूज करणार आहे आता असं करूया की पहिले आपण ग्लिटर लावत असतो, म्हणजे शेवटी ग्लिटर लावतो. पहिले सगळे मॅट शेड्स लावतो मग ग्लिटर लावतो. तर आता पहिले ग्लिटर लावावं लागेल मला. हे मी हायलायटर घेतलं आहे वेट अँड वाईल्डचं, ते मी आधी लावणार आहे माझ्या आयलिड वरती आणि मग मी लावत असते थोडं डार्क आय शॅडो. तर एक ब्राऊन डार्क ब्राऊन शेड घेतलाय, तो इथे ठेवते. म्हणजे हे जे आउटर कॉर्नरला लावत असते ना मी ते घेतलाय आणि मग एक मी ट्रान्झिशन शेड घेत असते, म्हणजे थोडासा लाईट, आणि मग तो मी पूर्ण क्रीस वरती लावत असते. म्हणजे ते सगळ्यात पहिली स्टेप असते ही माझी. सो आता तेच करत आहे मी सगळ्यात लास्ट, जे की ठीकठाक दिसत आहे सध्या तरी. थोडंसं आणखीन ग्लिटर लावायची इच्छा होत आहे पण नाही लावू शकत ना, कारण की तोच तर आहे ना मॅटर. आता मी या डोळा म्हणजे मी पहिलेच थोडं जास्त ग्लिटर लावायला पाहिजे होतं. ठीक आहे, हा तर माझा डोळा झालेला आहे. आता हा करते. आयशॅडो झालाय गाईज, आयशॅडो झालाय. पण हा मी थोडंसं खाली पण लावत असते, सो ते मी विसरली. हे मी पहिलेच करायला पाहिजे होतं, विसरली. ठीक आहे, म्हणून मी असं लिहून ठेवलं, बघितलं तुम्ही. ठीक आहे ना. आता हे तर मला वाटतं की गायबच होणार आहे. मी करेक्टर कन्सिलर सगळं लावल्यावर खालचा आयशॅडो गायब होणार आहे. बट स्टेप आहे तर ती फॉलो करावी लागेल. गाईज गेस व्हॉट, आपली नेक्स्ट स्टेप काय आहे? पावडर ब्रॉन्झर. सनस्क्रीन वाल्या फेस वरती मी डायरेक्ट आता पावडर ब्रॉन्झर लावणार आहे. मी इथे शुगरचं ब्रॉन्झर यूज करते जे संपलेलं आहे पूर्ण, फक्त हे काठाकाठाचं उरलंय, तर ते मी यूज करते आणि थोडंच यूज करत आहे. तुम्ही विचार करा, मी पावडर प्रोडक्ट वरती क्रीम प्रोडक्ट्स लावणार आहे. मला थोडे चांगले प्रोडक्ट्स यूज करावं लागेल, तेव्हा कुठे मग हे वर्क करणार. नोज ब्रॉन्झिंग नाही करत मी, नोज कॉन्टोरिंग करणार पण ब्रॉन्झिंग नाही करत. बट नेक्स्ट स्टेप आहे पावडर ब्रॉन्झरच्या नंतर आहे पावडर ब्लश. ओके, पावडर ब्लश पण झालेला आहे आणि ठीक आहे, ठीक चालल्या गोष्टी. बट आता बारी आहे पावडर करायची. फेस माझं जास्त काही नाही करत, बस मी टी झोन करणार आहे कारण की आता इथे ऑलरेडी पावडर लावलेलं तर काही गरज नाही आहे. आणि अंडर आईज करणार आहे थोडे. आता आपल्याला करायचं आहे क्रीम कॉन्टोर. आता खऱ्या गोष्टी खराब होणार आहेत आणि माहिती मी फिंगर्सनी करणार आहे क्रीम कॉन्टोरिंग. मी बोटांनीच करणार आहे. परत इथे घेतलं असं आणि लकीली हे जे प्रोडक्ट आहे ना मी जे यूज करते ते खूप इझिली ब्लेंड होतं, त्याच्यामुळे खालचा जो हे आहे पावडरची जी लेयर आहे ना ती हे नाही होत आहे, अशी स्मज नाही होत आहे. सो
दॅट्स अ गुड थिंग. बट कॉन्टोरिंग तर झालाय गाईज. व्हिडिओ खराब नाही होत आहे, माझा मेकअप खराब नाही होत आहे. थँक्यू भगवान. पावडर ब्रॉन्झर झालं, पावडर ब्लश झालं, क्रीम कॉन्टोर झालं. आता आपण करूया क्रीम ब्लश. तर त्याच्यासाठी मी यूज करत आहे रेअर ब्युटीचं ब्लश. आणि गरज तर नाही आहे कारण की ऑलरेडी मी खूप ब्लश लावलाय. बट एक चुन्ना डॉट मी लावते इथे बोटाने ब्लेंड करणार आहे. आता मला असं वाटतं की मी एक चांगली बात करत आहे. ती म्हणजे चांगली बात करत आहे म्हणजे मी चांगला एक निर्णय घेतलाय की मी हे सगळं बोटाने माझ्या ब्लेंड करत आहे. कारण की त्यांनी मला हे मिळत आहे थोडं कंट्रोल मिळत आहे सगळं करण्याचं. तर माझं जे पावडर प्रोडक्ट आहे ते असं हे नाही होत आहे, खराब नाही होत आहे. फाउंडेशनची आता मला गरज पडणार आहे खरं तर याची ब्लेंडरची. मी घेणार आहे लिक्विड फाउंडेशन. हे आहे स्विस ब्युटीचं. तर मी थोडंसं फाउंडेशन घेत आहे माझ्या हातावरती. आणि ना मला याच्यामध्ये थोडंसं मिक्स करावं लागतो दुसरा शेड. कारण हा जो शेड आहे हा थोडासा माझ्या स्किन टोनसाठी डार्क झालेला आहे. शेड तर माझा रेडी आहे. आता मी भगवान प्लीज माझ्या फेसला काही हानी नको पोहोचू देऊ. मी लावलाय गाईज, लावलाय मी. तुम्हाला माहित आहे मी हे पण बोटानेच ब्लेंड करत आहे. थोडंफार होत आहे कारण माझ्या बोटांनी ब्लेंड ते आणि छान वाटत आहे. आता मला दिसत आहे, आय डोंट नो तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत आहे की नाही, बट आता मला दिसत आहे की माझं जे प्रोडक्ट आहे पावडरचं ते मूव्ह होत आहे. आता मी ब्लेंडर यूज करते कारण की हे ब्लेंड होत नाही आता पावडर मध्ये, ते थोडं सेट होत आहे. हॅलो गाईज, माझं पावडर प्रोडक्ट मूव्ह होत आहे. चांगलं नाही दिसत आहे कॅमेरामध्ये, तुम्हाला ओळखू येत नसेल, बट रिअल लाईफ मध्ये ना जर तुम्ही बघितलं असतं ना तर तुम्ही हसले असता. फाउंडेशन पण लावलेलं आहे. आता याच्यावरती लावायचं आहे कन्सिलर. स्विस ब्युटीचं कन्सिलर यूज करत असते. पण आता खरी मजा येणार आहे तुम्हाला कारण की आता मी यूज करणार आहे हे ऑरेंज करेक्टर माझ्या अंडर आईज मध्ये. कारण की मी ते यूज करत असते. मी काय यूज करते, माझे इतके डार्क सर्कल्स तर आहे पण नाही. बट छी यार गाईज, छी. पण यार कॅमेरामध्ये नाही दिसत आहे, नाही दिसत आहे. सगळं तर झालेलं आहे माझं. बट मी जी फर्स्ट स्टेप करत असते ती आता मला करायची आहे ॲज अ लास्ट स्टेप, विच इज प्रायमर. ही खूप जास्त स्टिकी प्रायमर आहे यार. काश माझ्याकडे ते स्प्रेवालं प्रायमर असतं तर मी असं सेटिंग स्प्रे सारखं मारून घेतलं असतं. पण आता तुम्हाला हे थोडी कमी क्वांटिटीमध्ये यूज करते. मी बोटावर घेते. आता माझ्या फेसची हालत काय होणार मला माहिती नाही आहे हा गाईज. आता तर मला वाटत आहे की माझा मेकअप आता पूर्ण हलणार आहे. पण पहिलेच इथे असं थोडंसं हे करून घेते. इथे लावते. मी असं डॅब करत आणि इथे पण लावत असते आणि इथे लावत असते. हॅलो, मेकअप हालत आहे, पूर्ण मेकअप हालत आहे गाईज माझा. ओ नो, मी हायलायटर विसरली. मी प्रायमरच्या आधी मी हायलायटरच नाही लिहिलं. मी तर विसरली. जाऊ दे, आता झालंय म्हणजे माझं मेकअप सगळं काही. तर हे रिमूव्ह करू द्या आणि तुम्हाला आता मी दाखवणार आहे माझा फायनल लुक. ओके दोस्तो, तुम्ही बघितलं माझं फेस कसं दिसत आहे. इथे प्रॉपर असे बोटाचं असं हे फिंगरप्रिंट असं तिथे छपलेलं आहे आणि ते क्लिअर दिसत आहे. कॅमेरात सुद्धा दिसत आहे आणि रिअल मध्ये तर दिसतच आहे. मला आता कॅमेरामध्ये असं दिसत नसेल, बट रिअल लाईफ मध्ये इतकं जास्त मेकअप असं मूव्ह झालाय. इथलं मेकअप मूव्ह झालाय आणि माझं नोज पण इतकं
इतकं घाण दिसत आहे रिअल लाईफ मध्ये, बट आय एम ग्लॅड की ते ह्याच्यात दिसत नाही आहे कॅमेरामध्ये. आणि येस, हेच होतं या व्हिडिओमध्ये. ह्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये मी एक स्टेप नाही केली, ती म्हणजे हायलायटरची, आणि ते मी विसरली होती जेन्युइनली म्हणून नाही केली. बट तसं जर बघितलं तर हे सगळ्या स्टेप्स मी फॉलो केल्या आहे रिव्हर्स ऑर्डरमध्ये. खरं सांगायचं झालं तर हे जे चॅलेंज होतं ना, हे खूप जास्त डिफिकल्ट होतं. म्हणजे तसं मी ऑलरेडी मी खूप घाबरली होती, बट जेव्हा मी क्रीम प्रोडक्ट्स यूज करत होते तेव्हापर्यंत सगळं चांगलं होतं. इवन फाउंडेशन लावल्यावर पण सगळंच चांगलं होतं. म्हणजे माझं पावडर प्रोडक्ट बिलकुल नाही हललं, म्हणजे थोडंसं हललं, बट एकदम असं मूव्ह नाही झालं. पण जसं मी प्रायमरपर्यंत आली, म्हणजे फर्स्ट स्टेपवर जी आली मी प्रायमरमध्ये, प्रायमरने पूर्ण गडबड केली. बट येस, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघून मजा आली असेल. मला तर करताना मजा आली, बट भीती पण वाटली. आणि आता माझ्या स्किन सोबत, माझ्या फेस सोबत जी मजा येणार आहे ती मी तुम्हाला कळवणारच. आणि हो, तुम्ही मला नक्की कळवा की तुम्हाला असे आणखीन फन चॅलेंजेस मेकअप आले बघायला आवडतील का. मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येणार. अँड येस, आय गेस दॅट्स इट. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.